आगामी कुंभमेळा आणि नाशिकच्या विकासाच्या अनुषंगाने खासदार राजाभाऊ वाजे यांनी शुक्रवारी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, महेश हिरे, विजय साने, सुनील केदार आदींची भेट घेतली आहे। यावेळी नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा पार पडली आहे। राज्य असो की केंद्र सरकारच्या दारी टीमवर्क म्हणून भांडून नाशिकसाठी जास्तीत जास्त निधी, विकासाचे प्रकल्प कसे ओढून आणता येतील यावर सविस्तर चर्चा झाली आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अद्याप कोणत्याही निधीची तरतूद झालेली नाहीये। तसेच प्रस्तावित रस्ते, रिंग रोड, नाशिक रोड, द्वारका उड्डाणपूल, नाशिक पुणे रेल्वे, आरोग्य व्यवस्था, शहरातील विविध विकास कामे आदींसाठी शासन दरबारी एकत्रितरित्या बाजू मांडण्याबाबत खासदार वाजे आणि भाजपा आमदार व पदाधिकारी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। राजकारण बाजूला ठेवून नाशिकचा विकास डोळ्यासमोर ठेवून कामकाज केलं पाहिजे असं मत यावेळी मांडण्यात आलंय। पक्ष बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकत्रित येत अशा पद्धतीने एकत्रित काम करण्याचा केलेला निर्धार म्हणजे आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये नक्कीच एक आदर्श पायंडा ठरू शकतो। निवडणुकीपुरते राजकीय हेवेदावे असले तरी आपल्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी एक दिलाने काम करण्याची राजकीय परंपरा आदर्शवत आहे। भाजपचे काही पदाधिकारी कार्यालयामध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांची वाट बघत असल्यानं वाजे यांनी थेट गाडी भाजपचे मध्यवर्ती कार्यालय वसंत स्मृती कार्यालयाकडे वळवली। त्या ठिकाणी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। तसेच लोकप्रतिनिधी हा निवडून आल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचा प्रतिनिधी असतो। नाशिकचा विकास आणि आगामी कुंभमेळा या दृष्टिकोनातून नाशिकच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी एक टीम म्हणून काम केले तर आपल्याला चांगला विकास साधता येईल। तसेच कुंभमेळा देखील यशस्वी पद्धतीने पार पाडता येईल या भावनेतून आमदार आणि पदाधिकारी यांची भेट घेतली आहे। आगामी आठवड्यात उर्वरित आमदार आणि पदाधिकारी यांना भेटणार आहे असे मत खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले आहे।